इन्व्हर्टर बसवता, फ्रीज घेता, तेव्हा आपण बघतो इन्व्हर्टर आहे किती स्टार आहे. तर एवढा मोठा पब्लिक पूर्ण अंबरनाथ सांभाळायचं आहे, तर तुम्ही कॅपॅसिटी बघत नाही सर. हे काय उत्तर आहे तुमचं? अंबरनाथ के ठाकुरपाड़ा और आसपास के इलाकों में पानी की गंभीर समस्या को लेकर नागरिकों का गुस्सा अब बढ़ता जा रहा है। पिछले कई दिनों से पानी की आपूर्ति बाधित होने के कारण लोगों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी समस्या को लेकर समाज सेविका जयश्री गुप्ता की निगरानी में उनके निवास स्थान पर नागरिकों और एमजेपी अधिकारियों के बीच बैठक आयोजित की गई। बैठक के दौरान नागरिकों ने अधिकारियों के सामने अपनी समस्याएं रखते हुए बताया कि ठाकुरपाड़ा इलाके में पिछले करीब 10 दिनों से पानी की किल्लत बनी हुई है, जबकि डिफेंस इलाके में भी करीब 6 दिनों से नियमित पानी नहीं मिल रहा है। नागरिकों का कहना है कि कभी पानी आता भी है तो सिर्फ कुछ मिनटों के लिए, जिससे रोजमर्रा की जरूरतें पूरी करना भी मुश्किल हो गया है। पानी की समस्या को लेकर नागरिकों में इतना आक्रोश है कि बैठक के दौरान जयश्री गुप्ता ने एमजेपी अधिकारियों को साफ शब्दों में चेतावनी दी। उन्होंने कहा कि अगर समय पर पानी की आपूर्ति शुरू नहीं हुई और नागरिकों की परेशानियों का समाधान नहीं किया गया तो आने वाले 2 दिनों के भीतर जेल भरो आंदोलन किया जाएगा। उन्होंने यह भी कहा कि पानी की समस्या के कारण नागरिक बेहद परेशान है और अगर इस दौरान कोई अप्रिय घटना होती है तो उसकी जिम्मेदारी एमजेपी प्रशासन की होगी। वहीं बैठक में एक महिला की परेशानी का भी जिक्र किया गया, जिसने कथित तौर पर पानी की समस्या से परेशान होकर आत्महत्या करने तक की बात कही। इससे अंदाजा लगाया जा सकता है कि पानी की किल्लत लोगों के लिए कितनी गंभीर समस्या बन चुकी है। नागरिकों का सवाल है कि इलाके में पर्याप्त बारिश होने के बावजूद सिर्फ उनके क्षेत्र में ही पानी की समस्या क्यों बनी हुई है। उनका कहना है कि उन्हें लगातार अधिकारियों की तरफ से आश्वासन दिया जा रहा है, लेकिन समस्या का स्थायी समाधान अब तक नहीं हुआ है। दूसरी तरफ एमजेपी अधिकारियों ने नागरिकों को बताया कि फिल्टराइजेशन प्रक्रिया में तकनीकी समस्या के कारण पानी की आपूर्ति प्रभावित हुई है। अधिकारियों के मुताबिक इस तकनीकी समस्या को दूर करने का काम जारी है और जल्द ही पानी की आपूर्ति सामान्य करने का प्रयास किया जा रहा है। लेकिन नागरिकों का कहना है कि अब उन्हें सिर्फ आश्वासन नहीं बल्कि नियमित और पर्याप्त पानी चाहिए। जय महाराष्ट्र. मी शिवसेना विभाग प्रमुख, महिला विभाग प्रमुख, वार्ड क्रमांक 1. वारंवारी आम्ही यांच्याकडे जातो. अजून तुम्हाला पण माहिती आहे 15-20 दिवस अगोदर पण आपण गेलेलो. त्यांनी आश्वासनच दिलं आपल्याला. म्हटलं 15-20 दिवसात करू. तर ते पिरियड संपला. अजून त्या पिरियडमध्ये थोडं पाणी म्हणजे 2-3 दिवस पाणी व्यवस्थित भेटलं. त्यानंतर आता 2 दिवसातून आता 6वा दिवस आला आहे. म्हणजे आज 6वा दिवस आम्हाला पाणी नाही. अजून ह्यांना म्हणजे आता ना असं वाटतंय की ह्यांना ऐकायला येत नाही. त्या दिवशी पण ते सेमच डायलॉग रिपीट करायला पण मला बरं वाटत नाही. पण यांच्याकडे आपल्या प्रश्नांचं काही उत्तर नाही आहे. काही ठिकाणी हे लोक 3-3, 4-4 तास पाणी देतात. त्यांना माहिती असून ते लोक आता तुमच्या समोरच ते सांगितलं माहिती नाही सारखं म्हणजे करतात. ते ऐकून ना ऐकल्यासारखं करतात. ते पण कुठं ना कुठं पाणी मुरते, कुठं ना कुठं हे लोक चुकीचं करतात. हे अजून म्हणतात पाणी नाही आहे. एवढं डॅम भरलेलं आहे पाणी, अजून फिल्टर नाही आहे. फिल्ट्रेशनचं कामाला काही एवढं 3 वर्ष लागतं मॅडम. 3 वर्षापासून आम्हाला हेच म्हणतात की फिल्टर प्लांट आहे, तर ते कुठे आहे मग? एक्स्ट्रा स्पेअर कॅपॅसिटी कमी आहे. ते तर तुमचं लुकआउट आहे. इंजिनियर तुम्ही लोक, आम्ही नाही. नाही तर द्या आमचा हातात, आम्ही ठेवतो दुसरं इंजिनियर, अजून आम्ही पाणी चालू करून देतो. आम्हाला द्या, आमचा हातात द्या. मग तुम्ही आता म्हणताय ना की सुरळीतपणात का नाही देत, तुमचं कॅपॅसिटी कमी आहे. मग चांगल्या कॅपॅसिटीचं लावा ना. घरात इन्व्हर्टर बसवता, फ्रीज घेता, तेव्हा आपण बघतो इन्व्हर्टर आहे किती स्टार आहे. तर एवढा मोठा पब्लिक पूर्ण अंबरनाथ सांभाळायचं आहे, तर तुम्ही कॅपॅसिटी बघत नाही सर. हे काय उत्तर आहे तुमचं? तर आता आमचं हेच म्हणणं आहे. आमचं ठाकूरपाड्याचे महिला आलेत बघा इथं. आज 6वा दिवस आहे. आजही सुद्धा एक थेंब पाणी त्यांना भेटलं नाही. काय की इथं व्हिडिओ लोक आहेत जे त्यांचं मिस्टर नाही, त्यांना कामावर जावं लागतो. सकाळी 6 वाजेपासून ते लोकांना विचारतात की पाणी कधी येणार. 1:30-2 वाजता बोलतात पाणी येणार. संध्याकाळी 6 वाजता मेसेज येतो पाणी येणार नाही. असं करून 2 दिवस, 3 दिवस, 4, आता 6वा दिवशी त्यांनी आम्हाला आणलं. यांचं फक्त आश्वासन आहे. आता ते जेल भरो आंदोलन ते आम्ही खरोखरच करणार आहे. आता आम्हाला अजून कुठं जायचं ते आम्ही जायला तयार आहोत, पण आम्ही एमजीपीला सोडणार नाही. आम्हाला आमचा हक्काचा पाणी भेटायलाच पाहिजे. प्लस आता हे वाढून आलं, बिल वाढून आलंय. 40 रुपये दर मे ते वाढून आलंय, ते पण आम्ही भरणार नाही.